नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आज सकाळी सकाळी YouTube वर व्हिडिओ टाकून आलोय आणि व्हिडिओ सुद्धा काय 4 छाव्यांच्या बरोबर सिंहगडावर. मागच्या शुक्रवारचा सिंहगडाचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जरूर बघा. हे 4 छावे म्हणजे कोण माहितीये? माझे 4 बालमित्र यश, आदेश, श्लोक आणि सुराज. या चौघांच्या बरोबर मी सिंहगडावर गेलो. म्हणजे खरं तर मी सिंहगडावर नाही गेलो, ते मला सिंहगडावर घेऊन गेले. आणि त्यांनी फक्त माझाच ताबा नाही घेतला, त्यांनी माझ्या YouTube चॅनलचाही ताबा घेतला. अरे त्यांना ना, या मुलांना YouTube म्हणजे खेळणं वाटतं आणि हे लाईव्ह करणं वगैरे जे आहे ना, ते म्हणजे कसं की मासे पकडायचा जसा खेळ करतात ना, तसा त्यांनी लाईव्हचा खेळ केला. म्हणजे मी किती वर्ष लावली की YouTube वर व्हिडिओ कसा करावा, YouTube लाईव्ह कसं करावं हे शिकण्याकरता किती वर्ष घालवली, किती YouTube ट्युटोरियल्स बघितले. पण यांना YouTubeची, मोबाईलची, सोशल मीडियाची काही भीती किंवा असं ते काही पर्क वगैरे आहे असं वाटतच नाही. काय खेळ केला त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लाईव्ह केला आणि नंतर मला तळ्यावर घेऊन गेले आणि तिथे म्हणाले की तू आता व्हिडिओ करत बस. पण तो व्हिडिओ करायच्या ऐवजी त्यांनी त्यांची मासे पकडण्याची जी मोहीम होती ना, तर त्या मोहिमेचं चक्क लाईव्ह केलं. आणि नुसतं लाईव्ह केलं नाही, यशने तर आपल्या आईला फोन करून सांगितलं की बघ आम्ही मासे पकडतोय, YouTube लाईव्ह चालू आहे, बघ ते. तर YouTube लाईव्ह चालू असताना फोनवरनं प्रेक्षकांची इंटरॅक्शन कशी करायची याचा शोध त्यांनी मला लावला. त्यांनी हे मला शिकवलं. या मुलांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे सहज उत्साहाने गड कसा चढायचा उतरायचा हे तर आहेच, पण YouTube कसं वापरायचं हेही या मुलांकडनं मी शिकलेलो आहे. जरूर बघा हा व्हिडिओ. नमस्कार.